केलेली आहे? एक कॉमन माणूस साधारणतः अशा प्रकारच्या शंका व्यक्त करू शकतो. साधारणतः या दोन ठिकाणांमधलं म्हणजे आमचं साहित्य स्वीकारण्याचं अंतर आणि वाहनं ज्या ठिकाणी मशीन घेऊन असलेलं वाहन आढळून आलं त्यातलं अंतर साधारणतः 500 मीटर आहे. तिथे असण्याचं कारणही ज्या वाहनाचे मालक जे आहेत त्यांची तिथे एक हॉटेलच्या शेजारी असलेली टपरी होती. त्या ठिकाणी वाहन चालकाने वाहन लावलं आणि तो आपल्या घरी निघून गेला. कुणाला असं वाटणं आम्ही स्वाभाविक समजतो, परंतु तसा प्रकार नाहीये हे प्रशासनाच्या वतीनं आम्ही ठामपणे सांगू इच्छितो. सर, प्रशासन कुठेतरी लोकशाहीची थट्टा करते का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. कारण बारच्या शेजारी हॉटेलच्या शेजारी जर ईव्हीएम मशीन राहत असतील तर अनेक प्रश्न जे आहेत या निमित्तानं उपस्थित होतात. सर, आपण असं म्हणू शकतो, परंतु आमची ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती जवळपास 2700 मतदान केंद्रावरती राबवली जाते आणि त्यासाठी जवळपास 300 झोनल अधिकारी आमचे काम करतात. हा प्रकार ज्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडला ते साधारणतः 1 वर्षभरापूर्वी शासकीय सेवेमध्ये रुजू झाले आहेत असं कळालं. निवडणुकीचं त्यांना गांभीर्य नाही असं मी म्हणू शकत नाही. कुठेतरी संवादाचा अभाव त्यांच्या आणि त्यांच्या टीममध्ये आणि त्यांच्या वाहन चालकामध्ये होता. त्याच्यातून हा प्रकार खरं तर घडला. तो त्यांच्या निदर्शनासही आला. तो जर त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सांगितला असता तर दुसऱ्या वाहनांची व्यवस्था करून ती व्यवस्थित मशीन्स आमच्या कार्यालयाकडे घेऊन येता आलं असतं. त्यांना कदाचित असं वाटलं असावं की याचं जास्त चर्चा होऊ नये, मी माझ्या स्तरावरती ती वाहनं घेऊन येतो, म्हणून त्यांनी ती वाहनाच्या ठिकाणी पोहोचून त्या मशीन्स आणण्याचा प्रयत्न केला. प्रकार दुर्दैवी आहे आणि गंभीर पण आहे. आमच्या लेखी असा चूक घडणे अपेक्षित नाही, कारण आम्ही सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना, मतदान अधिकाऱ्यांना या निवडणूक प्रक्रियेत जर सर्वात महत्त्वाचं काय आहे हे सांगतो तर ती आहे ईव्हीएम. ईव्हीएम विषयी खूप काही बोललं जात असताना या ईव्हीएमची आटमोस्ट काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. कुठेतरी चूक आमच्या अधिकाऱ्याकडून घडलेली आहे ज्यांच्या ताब्यामध्ये या ईव्हीएम होत्या आणि आम्ही त्याची चौकशी करतोय, त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतोय. प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे याबद्दल स्थानिक अधिकाऱ्यांकडून पण माहिती घेतोय. संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस वगैरे काही बजावण्यात आली आहे का? आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना म्हणजे निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक गोष्ट नोटीस देऊन होत नाही, ओरली सूचना दिलेल्या असतात, त्यांचे खुलासे घेतलेले आहेत. सदर जागेवरती जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती नागरिक जमा झाले, 40-50च्या संख्येने असतील, 20-30ही असतील, म्हणजे न्यूज चॅनलमध्ये दिसत आहे, तो साधारणतः प्रत्येक गोष्टीचा एक पंचनामा असावा. काय घडलं, कुठे घडलं, किती वाजता घडत आहे. आजकाल व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड होतं, परंतु काही गोष्टी अनावधानाने राहून जातात. म्हणून आम्ही या घटनेचा पंचनामा केलाय. ती जी टीम आहे म्हणजे झोनल अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक यांचे पण खुलासे घेतो आहे. वाहन चालकांनी थोडासा हलगर्जीपणा जास्ती केला असं आम्हाला वाटतंय, तर आम्ही त्यांच्यावरती देखील कारवाई करतो. वाहन चालकांचा उल्लेख करताय सर, पण ते जे वाहन आहेत ते खासगी वेंडर कडून तुम्ही म्हणजे हस्तांतर केलेलं, पण त्या वेंडरवरती कारवाई करताय का? कसं आहे? आय डोंट थिंक की वेंडरची याच्यामध्ये काही चूक आहे. वेंडरला आम्ही काम दिलं आहे वाहनं पुरवण्याचं. आता वाहन ज्यांनी पुरवलं आहे ते निवडणूक कामासाठी पुरवलेलं असताना वाहन चालकाची ही जबाबदारी आहे की ज्या अधिकाऱ्यांसाठी ते वाहन दिलं होतं त्या अधिकाऱ्याच्या निर्देशाप्रमाणे वागणं. एखादा वेंडर त्याने जवळपास जर आम्हाला 300 वाहनं दिली असतील तर हे मॅनेज करू शकणार नाही की तो प्रत्येक त्यांचा वाहन चालक अशा अधिकाऱ्यांच्या सूचना पाळतोय किंवा नाही, हे मॅनेज करू शकेल. बट वी विल बी लुकिंग ॲट दॅट पॉइंट ऑल्सो. या प्रकरणात एकंदरीत किती जणांवरती कारवाई वगैरे करणार आहे? आमच्या लेखी झोनल अधिकारी दोषी आहेत, त्यांचे सहाय्यक दोषी आहेत आणि वाहन चालक दोषी आहेत. त्या मशीन्सचं आता काय करण्यात आलेलं आहे? हां, तिथं त्याच्या मुलाला शूटिंग करायला लावल्याचा प्रकार घडलेला आहे. हो. त्या संदर्भात काय कारवाई झालेली आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये हे 2च इन्सिडेंट्स निदर्शनाला आलेले आहेत की ज्यामध्ये नियमाचं उल्लंघन झालंय. हा प्रकार देखील नियमांच्या उल्लंघनामध्ये मोडतो. तो त्या ठिकाणी देखील फोनशिरसमध्ये ही घटना घडलेली आहे आणि मतदान केंद्रावरती नियुक्त पोलीस कर्मचारी यांची प्रथम चूक आहे असं आमचं मत आहे, कारण त्यांनी मोठ्या मुलांना मतदाराच्या सोबत आतमध्ये एंट्री देणं अपेक्षित नव्हतं. दुसरी चूक आमचं म्हणणं आहे की मतदान केंद्राध्यक्षांनी देखील केलेली आहे, कारण एखादी व्यक्ती मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल अशा पद्धतीनं मतदान करू इच्छित असेल तर त्याला मतदानापासून रोखणे हे मतदान केंद्राध्यक्षाचं कर्तव्य आहे. ते रोखण्यासाठी पुन्हा त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याचीच मदत घेणे अपेक्षित होतं, परंतु इथं देखील जो व्हिडिओ TV न्यूज मधून समोर आलाय तिथं असा काही विरोध होताना दिसत नाहीये मतदान केंद्राध्यक्षाकडून. उलट ती व्यक्ती मुलाला मतदान कसं करायचं हे पण समजावून सांगू शकते. इतक्या सहज सोप्या पद्धतीनं त्यांनी हे केलंय. तो प्रकार देखील चुकीचा आहे आणि त्याही प्रकरणामध्ये मतदारावरती कारवाई करत आहोत आज आणि संबंधित मतदान केंद्राध्यक्ष आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करीत आहोत. तिसरा एक प्रकार समोर आलेला होता मुळेगाव तांडा येथे
ईव्हीएम मशीनच्या खाली लिंबाला हा खिळे लावून तिथे ठेवल्याचा प्रकार होता आणि तसा आरोप अपक्ष उमेदवाराने देखील केलेला आहे. या संदर्भात काही माहिती आहे आपल्याकडे? नाही, मतदान कंपार्टमेंटमध्ये मतदान केंद्राध्यक्षाला वारंवार जाता येत नाही. आम्ही जाऊ नये अशा सूचना आयोगाने दिलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेस मतदान केंद्राध्यक्ष तिथे जात नाही. आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही एक गोपनीय म्हणजे त्या मतदान केंद्रातलं सगळ्यात कमी लोकांनी जाण्याचं ठिकाण आहे. फक्त मतदारांनी तिथे जाणे अपेक्षित आहे. सो जादूटोना करून कोणाची मतं कमी वगैरे होत नाही. आपण फार पुढे आलेलो आहोत या सर्व प्रकारांमध्ये. परंतु कोणीतरी तो खोडसाळ प्रकार नक्की केला आणि तोही चुकीचा आहे. परंतु तो फाइंड आउट होणे थोडंसं कठीण आहे आणि ती मतदान केंद्राध्यक्षाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे असं आमचं मत आहे. त्या चौकशी वगैरे त्याची आम्ही रिपोर्ट घेतोय, परंतु केंद्राध्यक्षाची वैयक्तिकरित्या त्याच्यावर किंवा त्या टीमवरती देखील अशी जबाबदारी निश्चित करणं कठीण जाईल. असं खरं तर काल रात्रीच्या सत्रामध्ये मोहोळमध्ये 2 ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या एका ढाब्यावर आढळून आल्याची घटना समोर पाहायला मिळाली. त्यानंतर स्थानिक उमेदवारांनी आरोप प्रत्यारोप केले. काय नक्की हा प्रकार होता आणि त्या संदर्भात प्रशासनाचं काय नक्की स्पष्टीकरण आहे? काल रात्रीवर न्यूज चॅनलमध्ये जी बातमी प्रसिद्ध झाली की मोहोळ तालुक्यातील 2 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॉटेलवरती सापडली आहे, ती बाब खरी आहे. परंतु ती मशीन्स ज्या पद्धतीने आरोप करण्यात आले स्थानिक नागरिकांमार्फत किंवा तिथं उपस्थित असलेल्या व्यक्तींमार्फत की हे गैरप्रकार करण्यासाठी घेऊन जाण्यात येत होत्या, यामध्ये जराही तथ्य नाही. ही आमची राखीव मतदान यंत्र आहेत जे मोहोळ तालुक्यामध्ये जवळपास 30 झोनल अधिकारी असतील, तर अशा प्रत्येक झोनल अधिकाऱ्याकडे 2च्या संख्येनं आम्ही त्यांच्या कार्यक्षेत्रात अचानकपणे कुठली मशीन बंद पडली तर वापरता यावी या कारणासाठी दिलेले असतात. सो ही राखीव मतदान यंत्र जेव्हा झोनल अधिकारी आमच्या साहित्य स्वीकारण्याच्या केंद्रावरती उपस्थित झाले त्यावेळी त्यांनी इतर कामकाज करत असताना ड्रायव्हरच्या अनावधानाने ड्रायव्हरच्या लक्षात ते आलं नाही की गाडीमध्ये मशीन्स तशाच आहेत आणि आपले निवडणूक कर्तव्य संपलं आहे असं समजून ती व्यक्ती वाहन आपले घरी घेऊन गेली आणि त्या मशीन्स तशाच वाहनात राहिल्या. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जेव्हा आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संपर्क साधला की तुमचे 2 राखीव मशीन्स जमा झालेल्या नाही आहेत, त्यावेळी त्यांनी त्यांच्या सहाय्यकाकडे चौकशी केली. तेव्हा लक्षात आलं की सहाय्यकाने पण ते मशीन गाडीतून उतरून घेण्याचं विसरले आहे. वाहन चालकाशी संपर्क साधला असता ते वाहन एका ठिकाणी लावून आपल्या घरी निघून गेल्याचं आढळलं. वाहन मालकाशी संपर्क साधला असता त्याने वाहन कार्यालयाकडे घेऊन येण्यासाठी असमर्थता दर्शवली आणि त्यामधून त्यांच्या लक्षात असं आलं की वाहनांमध्ये आमच्या राखीव मशीन्स आहेत. त्या मशीन्स होत्या. त्या मशीनमध्ये कुठलंही मतदान झालेलं नाही आणि जसं कालच्या म्हणजे न्यूज चॅनलच्या प्रसारणामध्ये जे उपस्थित नागरिक होते, स्थानिक व्यक्ती होते, त्यांनी असं काही आरोप करण्याचा प्रयत्न केला की याच्यातून काही गैरप्रकार घडतोय का किंवा शंका व्यक्त केली. त्यांची शंका जरी रास्त असली तरी असा कुठलाही प्रकार या माध्यमातून घडू शकत नाही, घडलेला नाही असं मी आपल्याला सांगू इच्छितो. सर खरं तर या अनुषंगाने जी. गाडीतून नेमक्या खाली कोण उतरवले? ज्यावेळेस व्हिडिओमध्ये जे समोर दिसत आम्ही होतं त्या रस्त्यावरती आम्ही माहिती घेतली की आमचे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांनी प्रथम वाहन चालकाशी संपर्क साधला. वाहन चालक तोपर्यंत त्यांच्या घरी निघून गेले होते. मालकाचे वाहन असल्यामुळे मालकाच्या ठिकाणी म्हणजे पानटपरीच्या शेजारी वाहन लावून आमचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी बहुतेक त्या वाहन मालकाशी संपर्क साधला आणि ते वाहनामध्ये आमचे ईव्हीएम राहिले आहेत ते वाहन घेऊन या असं सांगितले. परंतु वाहन मालकाने ते करण्यास असमर्थता दर्शवली कारण त्यांचा तिथं व्यवसाय सुरू होता. ऍक्च्युअली त्यावेळेसच झोनल अधिकाऱ्यांनी 2रं 3रं वाहन आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या मदतीने घेऊन तिथं वाहन शासकीय वाहनातून त्या ईव्हीएम आणणे अपेक्षित होतं. पण जसंही ते कदाचित वाहन मालकाला समजलं कुतूहलापोटी त्याने बाहेर काढल्या का तिथं आजूबाजूला हॉटेल असल्यामुळं हॉटेलवर येणाऱ्या ग्राहकांनी त्या बघितल्या आणि त्या बाहेर काढल्या. या दोन्हीपैकी नेमकं काय घडलं हे आज कळणं कठीण आहे. परंतु जेव्हा त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यावेळी त्या वाहनाच्या शेजारी खाली ठेवलेल्या दिसत आहेत. जर सामान्य नागरिकांनी जर वाहनातून बाहेर काढले असतील तर त्यांच्यावरती कारवाई वगैरे काय करा? आम्ही त्याचंही व्हिडिओ चित्रीकरण जर कुठं मिळत असेल तर ते घेऊ आणि म्हणजे आमची अपेक्षा अशी होती की ज्यांना कोणाला हे कळालं त्यांनी देखील प्रशासनाशी ही बाब निदर्शनाला आणून देणे अपेक्षित होतं. त्याला असं म्हणजे काहीतरी गैरप्रकार करणारा माणूस अनावश्यक ठिकाणी चुकीच्या ठिकाणी ठेवून नाही करणार. तो गोपनीय ठिकाणी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. परंतु ते प्रशासनाच्या लवकर लक्षात आलं म्हणून आम्ही म्हणजे ते लवकरात लवकर ताब्यात घेऊ शकलो हेच आम्ही चांगली गोष्ट समजतो. धन्यवाद. या राखीव मशीन ज्या असतात त्याचं रेकॉर्ड असतं कार्यालयाकडे. त्यामधून देखील त्यांची खात्री करून देण्यात आली की या राखीव मशीन्स आहेत. त्या मशीनवर आपणही पाहिलं असेल त्याला ॲड्रेस टॅग लावलेला असतो की ही कोणत्या निवडणुकीसाठी वापरली जाणारं मतदान यंत्र आहे, कधी वापरलं जाणार आहे, कोणत्या मतदान केंद्रावर वापरलं जाणार आहे का, तर त्याच्यावर राखीव लिहिलेलं असतं.
असे लिहिलेले ॲड्रेस टॅग आढळलेले आहेत. ते आम्ही सुरक्षित पोलीस बंदोबस्तामध्ये आणलेले आहेत. तिथं उपस्थित असलेले काही स्थानिक राजकीय पदाधिकारी देखील त्यावेळेला उपस्थित होते. ते देखील त्या वाहनांच्या पाठीमागे म्हणा सोबत म्हणा आलेले आहेत. आणि आम्ही आमचं जे स्ट्रॉंग रूमचं ठिकाण आहे शासकीय धान्य गोदाम, तिथंच वेगळ्या रूममध्ये त्या 2च इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षितरित्या आम्ही ठेवलेली आहेत. उद्या मतमोजणी होईल आणि त्या मतमोजणीमध्ये म्हणजे या मशीनच्या नंतर त्या सर्व मशीन नंतर एकत्र केल्या जातील. सो मशीन सुरक्षित आहेत, मशीनमध्ये कुठलंही मतदान झालेलं नाही. एक कॉमन मॅन म्हणून त्यांनी ती स्वाभाविक प्रतिक्रिया दिली असं आमचं मत आहे, पण ती चुकीची आहे असं आम्ही निश्चितपणे सांगू शकतो. दुसरा एक प्रकार सर माळशिरसमध्ये घडलेला आहे